चला आज आपण छानसा पराठा बनवणार आहोत स्टफ केलेला। पहिला गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं थोडंसं मस्त। आता हे पीठ मळून झालं आहे आपलं। आता हे 10 ते 15 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं। आता त्याच्यामध्ये स्टफिंगची तयारी करू आपण। मी चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक कांदा चिरून घ्यायचा। त्याच्यामध्ये आपले मसाले घालायचे, लाल तिखट, हळद, धणा पावडर वगैरे, त्यात थोडंसं मीठ पण घालायचं आणि कोथिंबीर घातली आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। म्हणजे कांदा थोडासा चिरलेला थोडा सुट्टा सुट्टा होईल असं मिक्स करायचं। आता हा आपण पीठ मळून ठेवलेलं होतं त्याला चांगलं मळून घ्यायचं। त्याच्यानंतर एक गोळा करायचा, त्याचा छोटासा काढायचा आणि तो पण चांगला मळून थोडं चपातीच्या आकाराने हा लाटून घ्यायचा। थोडं जाडसरच लाटायचं म्हणजे स्टफिंग आपली बाहेर नाही निघत। त्याच्यावर मी आता एक चीज स्लाइस ठेवलं आहे। मग हे आपलं असं फोल्ड करून घ्यायचं खालून पण, आणि आपण जे सारण तयार केलं होतं कांद्याचं मसाला वगैरे घालून ते त्याच्यावरती ठेवायचं। ते फोल्ड करून त्याच्यावर अशा प्रकारे ठेवायचं आणि दोन्ही बाजूने परत तो फोल्ड करून घ्यायचा। चांगलं असं दाबून फोल्ड करायचा म्हणजे सारण बाहेर येणार नाही। त्याचं पुढचं जे किनारे थोडंसं ते दाबून घ्यायचं आणि सुकं पीठ घालून थोडा तो लाटून घ्यायचा, असं छानपैकी लाटून घ्यायचा। मग तव्यावर सोडायचा आणि बाजूने तेल तूप आपल्याला जे हवं ते घालायचं आणि दोन्ही बाजूने चांगला तो खरपूस असा शेकून घ्यायचा तो पराठा। बघा किती छान दिसतोय हा स्टफ पराठा आपला। छानपैकी असं भाजायचं, शेकून घ्यायचं, चांगला भाजून घ्यायचा। बघा छान आपला आता पराठा फुलतोय। कडेने थोडं जाड असल्यामुळे थोडं प्रेस करून करून तो शेकवायचा। बघा आता हा आपला पराठा झाला रेडी। ह्याच्यावरती आपण लोणी वगैरे लावून घ्यायचं। कसा वाटला पराठा नक्की